झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. सध्या मराठीचा मुद्दा पेटला आहे. म्हणजे खरं तर पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा, ज्याला हिंदी सक्ती असंही म्हणतात, तो विषय आता मात्र तात्पुरता शमला आहे. मात्र एकीकडे हिंदी विरोध वगैरे करत असताना आजच्या काळात इंग्रजीचंही मराठीसह सर्वच भारतीय भाषांवर आक्रमण होतंय, हेही तितकंच खरं आहे. आणि त्यातही मराठीसाठी गळा काढणारे राजकारणी आपली मुलं इंग्रजी माध्यमातच नव्हे, अगदी कॉन्व्हेंट किंवा पब्लिक स्कूलमध्ये टाकतात. काल परवापर्यंत मराठी शाळेत शिकलेलं मराठी कुटुंब परिस्थिती सुधारताच मुलांना इंग्रजी माध्यमात टाकतात. मग मराठीचा कैवार फक्त हिंदी विरोधानेच का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे फडणवीसांची ताजी टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नियुक्ती सोहळ्यात दोन्ही ठाकरेंच्या मुलांच्या इंग्रजी शिक्षणाचा मुद्दा काढला आणि विषय परत एकदा पेटला. त्याचं झालं असं की भाजप प्रदेशाध्यक्ष नियुक्ती सोहळ्यामध्ये भाषण करत असताना फडणवीसांनी हिंदी मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचे पुत्र अमित आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य यांनी बॉम्बे स्कॉटिश सारख्या इंग्रजी शाळेतून शिक्षण घेतल्याचा संदर्भ दिला. इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली. आणि आज पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ठाकरेंना फक्त निवडणुकांच्या वेळीच मराठी माणूस आठवतो असा आरोप केला. याच मुद्द्यावर आज झिरो अवरचा प्रश्न देखील आहे. भाषा, त्याच्या मागचं राजकारण पाहायला जाऊयात. पोल सेंटरला आजचा प्रश्न काय आहे आणि त्याबद्दल तुम्हाला ज्या मताला तुम्हाला मत द्यायचं आहे, ज्या प्रश्नावर तुम्हाला पोलमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आपला प्रश्न आहे, निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. ठाकरे बंधूंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आरोप पटतो का? दोन पर्याय आहेत, होय किंवा नाही. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवर आणि तिथे हा प्रश्न तुम्हाला दिसेल. हवा तो पर्याय तुम्ही निवडा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. ठाकरे बंधूंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आरोप पटतो का? तर मुलांना बॉम्बे स्कॉटिश सारख्या महागड्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकून भारतीय भाषांचा अपमान का करता, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना विचारला. देवेंद्र फडणवीसांच्या त्या प्रश्नाला आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा GR काढा, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. तर भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले, असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी विचारला. तर राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत टाकणार का, असा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकर यांनी प्रश्न उपस्थित केला. पाहूया. मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा, या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस, एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे, हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. आमचं आम्ही बघू नंतर काय करायचं. बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली, राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. तुम्ही सांगा. विचारतोय मी, मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेली शाळा आहे ना, मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं. तसं मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकलेत. त्यांची टीका अत्यंत रास्त आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं. आता त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती आहे, ते कुठं कुठं शिकलेत म्हणून. पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो. असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत. GR मागे घ्यावा लागला. दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही. यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे. त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं, असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं.
तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा मुद्दा आणि मराठी अस्मिता यावरून सुरू झालेलं राजकारण आता नेत्यांच्या मुलांच्या शाळेपर्यंत येऊन पोहोचलंय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला लगावताना आदित्य आणि अमित यांच्या शाळेचा किंवा इंग्रजी माध्यमात घेतलेल्या शिक्षणाचा उल्लेख केला आणि मग शोधाशोध सुरू झाली, ती म्हणजे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली. हिंदी मराठीवरून राजकारण करणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकल्याचं दिसतं आणि त्यामुळे मराठी भाषेची अस्मिता फक्त राजकारणापुरतीच आहे का, हा सवाल उपस्थित होतो. तेव्हा मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे राजकारणी, सर्व पक्षीय राजकारणी, बडे नेते कोणत्या शाळेत शिकले आणि त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकतात ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सद्वारे पाहूयात कोण कुठे शिकलेलं आहे मराठीचे धडे. राज ठाकरे यांचं शिक्षण झालं बालमोहन विद्यामंदिर मुंबई. त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे बॉम्बे स्कॉटिश मुंबई इथे शिकले. उद्धव ठाकरे बालमोहन विद्यामंदिर मुंबई, तर आदित्य आणि तेजस यांचंही शिक्षण बॉम्बे स्कॉटिश या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालेलं आहे. त्यांचा स्टेट बोर्डही मराठी नसतो, महाराष्ट्राचा स्टेट बोर्डही नसतो. देवेंद्र फडणवीसांचं शिक्षण झालं सरस्वती विद्यालय नागपूर, तर त्यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांचं कॅथेड्रल स्कूल मुंबई इथं शिक्षण झालंय. एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेची शाळा, तर श्रीकांत शिंदे मिथिला इंग्लिश हायस्कूल ठाणे. शरद पवारांचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती, तर सुप्रिया सुळे यांचं शिक्षण सेंट कोलंबा स्कूल मुंबई. अजित पवारांचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती इथं झालं, तर त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांचं शिक्षण कॅम्पियन शाळा मुंबई इथं झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारताला जोडणारी भाषा अशी ही हिंदी आहे, त्यामुळे मराठी बरोबरच हिंदी देखील शिकवली पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय. भाषांचे पर्याय अभ्यासक्रमात असले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. सितारे जमी पर या सिनेमाच्या स्पेशल शोला देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांची उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काय म्हटले त्या पाहूया. महाराष्ट्रासाठी मराठी नंबर 1 जरुरी आहेच, याच्यात काही वाद नाही. पण जर आपल्याला पूर्ण हे विश्वात आपल्याला लोकांशी जर एक संवाद साधायचे तर इंग्लिश पण जरुरी आहे, जे आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे. तसंच भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काय जोडतं? हिंदी. तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा. अकॅडमिकली पाहिलं तर मला वाटतं भाषांची इन्क्लुझिव्हिटी जी करिक्युलममध्ये असते ती असायला पाहिजे, ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि त्यातनं मुलं चूज करू शकतात. तेव्हा मुद्दा महागाईचा असो, वाहतूक अशा सार्वजनिक समस्यांचा असो, की मशिदीवरचे भोंगे, धार्मिक किंवा असे धार्मिक मुद्दे असो, किंवा मराठी की इंग्रजी की हिंदी असा भाषिक मुद्दा असो, हे फक्त मुद्दे नसतात, त्यामागे असतं राजकारण. आताच्या भाषिक मुद्द्यांमागे राजकारण कसं दडलंय ते दाखवणारं ग्राफिक्सच्या माध्यमातून हे मुद्दे समजून घेऊयात, की फक्त मुद्दे नसतात, त्याच्यामागे एक असतं मोठं राजकारण. मीडिया सेंटरला पाहूयात हे ग्राफिक्स. मतांच्या भाषेचं राजकारण काय? फक्त ठाकरेच नव्हे, बहुतांश राजकारण्यांची पुढची पिढी सध्या इंग्रजी माध्यमातून शिकते. हिंदीला आक्रमक दाखवून मराठीचं राजकारण, मात्र इंग्रजी बाबत सॉफ्ट कॉर्नर बघायला मिळतो. 2017ला राज ठाकरेंद्वारे मनपा निवडणुकांच्या तोंडावरच मुंबईसाठीची शेवटची लढाई असं भावनिक आवाहन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंकडूनही मुंबई तोडण्याचा डाव असा दर मनपा निवडणुकीत साधारणपणे आरोप होतो, अशी भाजपची टीका आहे. मराठी समोर हिंदीला विरोध लोकप्रिय असला तरी इंग्रजीचा मुद्दा कायम राहतो, हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण हिंदीपेक्षाही इंग्रजीचे मुलांच्या समाजाच्या सांस्कृतिक वातावरणाचे परिणाम गंभीर होतात, त्यांची नाळ तुटण्याची शक्यता वाढते. ज्याप्रमाणे पहिलीपासून हिंदीचा ताण असेल असं मानलं जातं, तसाच तो इंग्रजी बाबतही संभवतो, हेही तितकंच खरं आहे. इंग्रजी माध्यम किंवा कॉन्व्हेंटमधील पाल्यांची मराठी सांस्कृतिक विश्वाशी नाळ तुटण्याची शक्यता अधिक असते. हिंदी ही उत्तर पट्ट्याची भाषा मानल्यानं इंग्रजीला उर्वरित भारतात अधिक मान्यता मिळाली आणि म्हणूनच महाराष्ट्रात इंग्रजीचा मुद्दा होत नाही मोठा, पण हिंदी म्हटलं की लगेच त्याच्यातून भाषिक अस्मिता तयार होते.
अर्थात याला एक संदर्भ हाही आहे की भारतामध्ये जेव्हा बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ लागला त्यावेळी वैश्विक दर्जाच्या संधी मिळण्यासाठी इंग्रजीच महत्त्वाची होती. ज्ञान मिळवण्याची भाषा इंग्रजीच होती. अगदी सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा इंग्रजीचं त्या बाबतीत कौतुक केलेलं आहे. हा संदर्भ लक्षात घेऊन सुद्धा हे मानलं पाहिजे. हिंदीचा विरोध ज्या कारणांसाठी होतो ती कारणच लावायची म्हटली तर ती इंग्रजीला सुद्धा लागू होतात. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मीडिया सेंटरला. लोकांनी म्हणजे आपण सगळ्या प्रेक्षकांनी आजच्या विषयाच्या बाबतीत काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. युट्यूबला कमेंट आली आहे AJ यांची, राज ठाकरे सोडले तर सर्वांनाच मराठी माणूस निवडणुकीतच आठवतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून यांची झोप उडाली असं उमेश पेटकर म्हणतायत. राज ठाकरे शेवटपर्यंत मराठीचा नारा देतील पण मराठी माणूसच त्यांना साथ देणार नाही असं विनोद निकम यांनी म्हटलंय. सरकारनं भरतीमध्ये किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते सांगा असं दर्शन मोसेकर यांनी म्हटलंय. निवडणुका आल्या की ठाकरेंना मराठीचा आणि फडणवीसांना हिंदुत्वाचा मुद्दा आठवतो. बाकी वेळेत राज्यात काय काय सुरू आहे याबद्दल काहीच देणं घेणं नाही असं प्रसाद माने यांनी लिहिलंय. फडणवीसांना उत्तर भारतीयांची मतं हवी आहेत असं दिसतंय असं हरिभाऊ यांनी म्हटलंय. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया संदीप ढगे यांची, सगळेच एका माळेचे मणी आहेत. एक्सवर आलेली प्रतिक्रिया अमित जाधव यांची, त्यांना निदान मराठी माणूस तरी आठवतो पण निवडणुकीत तुमच्या भाजपला सो कॉल्ड ढोंगी हिंदुत्व आठवतं. मराठीचा मुद्दा जसा भाजप उभा करते ठाकरेंबाबतीत तसा एक मुद्दा भाजपसाठी सुद्धा. वैभव शेळके लिहितात, राज ठाकरे मतदानासाठी लाचार न होता पहिल्या दिवसापासून मराठीसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत आणि ते कुणी नाकारू शकत नाही. एक्सवर आलेली प्रतिक्रिया अमोल शेट्टे यांची, एक है तो सेफ है हा नारा निवडणुकीच्या वेळेसच आला होता ना अशी प्रतिक्रिया भाजपला सुद्धा लोकांनी विचारली आहे. आणि उमलेश जोशी लिहितात, हे वाक्य फक्त उबाठाला लागू होतं. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया ज्ञानेश्वर चिंतामणी लिहितात, राजसाहेब पहिल्यापासून फक्त मराठीसाठी एकनिष्ठ आहे. तर प्रशांत कुर्णे लिहितात, अजिबात नाही, ठाकरे बंधू म्हणजेच मराठी. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाबद्दलच्या या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत लोकांच्या. इन्स्टावर आलेली भरत सुतार यांची प्रतिक्रिया, जसं निवडणुका आल्या की भाजपला हिंदुत्व आठवतं तसंच शिवसेना मनसेला सुद्धा मराठी आठवत असेल असा ही प्रतिक्रिया आलेली आहे. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत अखिल चित्रे, शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते, त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील अवधूत वाघ, भाजपचे नेते आणि प्रवक्ते, त्यानंतर शैलेंद्र परांजपे, वरिष्ठ पत्रकार आणि विश्लेषक, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत दीपक पवार सुद्धा असतील त्यांची भूमिका मांडण्यासाठी. कारण याच्यातला इंग्रजीचा मुद्दा या सगळ्या चर्चेमध्ये, राजकारण सोडून देऊयात, इंग्रजीचा मुद्द्याच्या बाबतीत सुद्धा आक्रमण जर का हिंदीचं असेल तर ते इंग्रजीचं नाही का, हे प्रश्न सुद्धा दीपक पवारांशी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. तिन्ही मान्यवरांचं स्वागत आहे या बाबतीत. मी अखिलपासून सुरुवात करेन. अखिल, हा या निमित्ताने एक बरं झाला, हा मुद्दा दरवेळी मध्ये मध्ये चर्चेला यायचा की ठाकरेंचे सगळे दोन्ही चिरंजीव इंग्रजीतून शिकलेले आहेत. या निमित्तानं सगळेच राजकारण्यांची चिरंजीव मुलं मुली इंग्रजीतून शिकतात. शरद पवारांच्या नावाने तर पब्लिक स्कूल सुद्धा आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, हिंदीचा विरोध वगैरे तो तर आहेच, पण मग इंग्रजीचं आक्रमण नाहीये का मराठीवर? सर्वप्रथम मी नम्रपणे हे सांगतो की मी पण इंग्रजी माध्यमातूनच शिकलोय, परंतु मी मराठीत बोलतोय. माझ्या घरी मराठीचे संस्कार झालेले आहेत. विषय फक्त इतकाच नाहीये की कोण कोणत्या शाळेत शिकतं, विषय तितका नाहीये. तो फक्त एक राजकारणाचा मुद्दा म्हणून त्यांनी परत टोळवाटोळवी करायचा प्रयत्न करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं जरी असलं तरी आदित्य ठाकरे साहेबांबद्दल जर ते म्हणत असतील तर बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकले, तर आपण जरा अजून इतिहासात देखील जाऊया. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे देखील ओरिएंटल हायस्कूल ह्या इंग्लिश माध्यमात होते 7वी पर्यंत. पाहिजे तर आपण तपासून देखील घेऊ शकता ते. ठीक आहे, तर आपण कुठे शिकतो, आपण काय शिकतो हा महत्वाचा विषय नसून तर आपण आपली संस्कृती जपतो का, आपण आपली भाषा जपतो का, आपण आपली भाषा अजून पुढे वाढवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा तुमचा प्रश्न त्याला जोडून असा होता की इंग्रजीचा खतरा नाहीये का, तर मला फक्त इतकंच सांगायचं आहे की जागतिक रेट्यामुळे ऑलरेडी इंग्रजी आपण सगळ्यांना इतके वर्ष शिकतच आलेलो आहोत आणि आपण इंग्रजी शिकल्यानंतर आपल्याला एक्सपोजर मिळतं, जगात आपल्याला संधी उपलब्ध होतात. आज जर आपल्याला
ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे किंवा इतर कोणत्या सायंटिस्ट व्हायचं आहे किंवा इतर कोणत्या फील्डमध्ये जर जायचं असेल तर मला असं वाटतं की इंग्लिश आता हे माध्यम झालंच आहे. तर इंग्लिश ज्या प्रकारे आपण स्वीकारतो त्या प्रकारे हिंदीचं तर तसं काही नाहीये. हिंदी फक्त एक कम्युनिकेशनची भाषा आहे आणि हिंदीचा पण विरोध हा कोणीच केला नव्हता. हिंदी तर आजपर्यंत आपण पण शिकत आलेलो आहे. मला वाटतं प्रसन्नजी आपण पण शिकलं असणार 5वी पासनं. मला पण 5वी पासनं होतं. आपण उत्तम हिंदी देखील बोलतो. पण पहिलीपासनं हे जो काय लादायचा प्रयत्न या सरकारमार्फत झाला त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं आणि ते पण एक खोटा दाखला देऊन एनईपीचा खोटा दाखला देत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की एनईपी मध्ये तसं नमूद आहे म्हणून आपण हिंदी किंवा तिसरी भाषा लादत आहोत. तसं कुठेच लिहिलेलं नाहीये. त्याच्यावरनं हा सगळा जो काय संघर्ष झाला, जो काय रान पेटलं सगळीकडनं विविध क्षेत्रातनं याच्याबद्दल आवाज उठवण्यात आला. त्याचं खरं कारण हे आहे आता फक्त कोण कुठल्या शाळेत जातं असं फक्त टोळवाटोळी करून एक राजकीय स्कोर करायचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं हा बालिशपणा महाराष्ट्राची जनता पाहत आहे. मी अवधूत वाघ यांच्याकडे जातो. अवधूत वाघ जी हाच मुद्दा होता. इंग्लिशला विरोध नाही कारण इंग्लिश ही संधी देणारी भाषा आहे, ज्ञानभाषा आहे, मराठी मातृभाषा आहे. हिंदीचं तसं काही महत्व महाराष्ट्रात नाही म्हणून आमचा विरोध आहे असं किमान अखिल चित्रे सांगतायत आणि मी जेवढा अंदाज बांधू शकतो मनसेचं साधारण हीच भूमिका असावी. ते येतील, आपण अविनाश अभ्यंकर थोड्याच वेळात येतील चर्चेसाठी. तोपर्यंत माझा आपल्याला प्रश्न आहे अवधूत वाघजी की फडणवीसांनी केलेली ही तुलना, इंग्लिशचं स्वागत, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिक्षण पण हिंदीला विरोध, ही तुलना ॲज अ लॉजिकमध्ये थोडे फ्लॉज नाही का वाटत तुम्हाला? प्रसन्न, मला असं वाटतं की कुठच्या पाल्याने आपल्या पालकाला कुठच्या मीडियम मध्ये टाकावं आणि जर ते मीडियम अवेलेबल असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु या वैयक्तिक प्रश्नामध्ये न जाता सामाजिक प्रश्नाकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. मराठी आणि इंग्रजीचा जर आपण जर कंपॅरिझन करायचं झालं तर 36 व्यंजनं असलेली मराठी कुठे आणि केवळ 21 व्यंजनं असलेली इंग्रजी कुठे, 16 स्वर असलेली मराठी कुठे आणि केवळ 5 स्वर असलेली इंग्रजी कुठे, याचं कुठेही कंपॅरिझन होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीने ज्यावेळी भारतावर व्यापाराच्या निमित्ताने आणि हळूहळू आक्रमण केलं आणि 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे गुलामांची भाषा म्हणून आपल्याला इंग्रजी स्वीकारावी लागली. इंग्रजी ही ना आपल्या जिभेला वळण देणारी भाषा आहे ना आपल्या संस्कृतीला साजेशी भाषा आहे. केवळ अर्थार्जन आणि नोकरी ही आपल्याला उत्पन्न होते, प्राप्त होते म्हणून आपण इंग्रजी घेतलेली आहे. अखिल चित्रे मगाशी म्हणाले की जागतिक रेटा, अरे जागतिक रेटा फ्रान्सला नाही आला, जर्मनीला नाही आला, चायनाला नाही आला, अगदी इस्रायलला पण नाही आला आणि जपानला पण नाही आला. हा जिथे जिथे हे देश स्वतंत्र होते तिथे तिथे त्यांना ह्या इंग्रजीचा जागतिक रेटा नाही आला. जागतिक रेटा इंग्रजीचा फक्त कॉमनवेल्थच्या म्हणजे ज्या देशांवर इंग्रजांनी राज्य केलं त्या देशांवरच आलेला आहे. याचा अर्थ आपण इंग्रजी भाषा ही आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्यावर लादलेली भाषा स्वीकारली आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकत नाही. इंग्रजीशिवाय आपला तरणोपाय नाही, इंग्रजीशिवाय आपल्या पोटाची खळगी भरू शकत नाही, अशी ज्याची मनोभूमिका आहे तेच केवळ इंग्रजीला सपोर्ट करतात. माझा इंग्रजीला विरोध नाही. इंग्रजी काय, फ्रेंच काय, जर्मन काय, जपानीज काय, अगदी हिब्रू तुम्ही शिका, परंतु आपल्या देशी भाषांवरही चांगली असं कोणीही इंग्रजीचं महिमा मंडन करू नये एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ठीक आहे, मी एक चर्चेचा सूर सेट होण्यासाठी पहिल्यांदा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतोय, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांच्या मतांच्या बाबतीतले मतभेद सुद्धा त्यांच्याकडे जाऊयात. मी आता जातोय दीपक पवार यांच्याकडे, मग मी अविनाश अभ्यंकर आणि मला दिसतंय शैलेंद्र परांजपे सुद्धा आलेले. सगळ्यांचं स्वागत, पुन्हा एकदा स्वागत. काही जण मगाशी आले नव्हते. मी जातोय दीपक पवार यांच्याकडे. दीपकजी, मी फक्त भाषा हा विषय घेऊन तुमच्याकडे येणार आहे. ठाकरे आणि कोणी कोणाच्या मुलांना कुठल्या शाळेत टाकावा त्यांचा प्रश्न आहे, पण माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, जेवढ्या प्रमाणात हिंदीचं आक्रमण, त्याच्या तुलनेत मराठीवरती होणारं अतिक्रमण, त्यामुळे होणारा सांस्कृतिक सरमिसळ, त्याच्यामुळे तयार होणारी आकलनाची भेसळ आणि पर्यायानं आपल्या मराठी माणसांचे मेंदू कसे बिघडतील आणि मग त्याचं हिंदीचं उत्तरपट्ट्याचं राजकारण कसं येईल, हे कितीही तथ्यांसकट जितकं खरं असेल तर त्याच प्रमाणात इंग्रजीच्याही प्रभावामुळे तेच होईल. हेच तर दावे रामकृष्ण मोरेंपासून करण्यात आले होते जेव्हा पहिलीपासून इंग्रजी आली होती. मग आता आपण काय सांगाल? प्रसन्न, शिक्षणाच्या माध्यमाबद्दल आणि हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांच्या तुलनात्मक प्रभावाबद्दल तू आज म्हणजे जी चर्चा सुरू केली आहेस मला ती महत्वाची वाटते आणि या दृष्टीनं महत्वाची वाटते की वैयक्तिक
कोणी कोणाच्या मुलांना कुठल्या शाळेमध्ये घालावं याच्याबद्दल आपण आता सध्या महाराष्ट्रात आपण बोलत का नाही? कारण महाराष्ट्रातला बहुतांश अभिजन वर्ग, बहुतांश राजकीय वर्ग या सगळ्यांच्या मुलांचं मराठी शाळांमधनं स्थलांतर 2-3 दशकांपूर्वी झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की पर्सनल हे पॉलिटिकल आहे, त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमाबद्दल जेव्हा माझ्यासारखे मराठीच्या चळवळीतले कार्यकर्ते आम्ही बोलतो त्याही वेळेला 2002ला आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा लोक आम्हाला 2 प्रश्न हेच विचारायचे की तुमच्या बोलण्यामागे काही ब्राह्मणी कावा आहे का आणि तुमची मुलं मराठी माध्यमात शिकतात का? तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मुलं मराठी माध्यमामध्ये होती किंवा आहेत आणि ती यासाठी नव्हती की आम्हाला मराठीच्या चळवळीत काम करायचं होतं, ती यासाठीच होती की आम्हाला हे पटलं होतं की शिक्षणाचं माध्यम म्हणून मातृभाषा हे सर्वात महत्वाचं माध्यम आहे. हा एक मुद्दा मी तुला सुरुवातीला सांगतो. दुसरं तुझं इंग्रजीच्या बद्दल सांगितलंस. इंग्रजीचं जे आपल्या देशावरचा प्रभाव आहे तो आता अवधूत वाघ सर म्हणाले त्याप्रमाणे तो वसाहतकालीन प्रभाव आहे. पण ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये कारकून निर्माण करण्यासाठी इंग्रजी भाषेची सक्ती केली. पण त्यावेळेला मॅकॉलेच्या डिस्पॅच मधलं एक वाक्य होतं की म्हणजे शरीराने रंगाने भारतीय असलेली पण मानसिकतेनं ब्रिटिश असलेली अशी माणसं आपल्याला निर्माण करायची आहेत. आणि मॅकॉले जिथं कुठे कबरीमध्ये असेल तिथे तो प्रचंड आनंदी असेल की त्याचे नाव न घेणारे प्रचंड मोठे कोट्यवधी भक्त त्याने वसाहतवादी अशा या भारतीय उपखंडामध्ये निर्माण केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं झालं की आपण इंग्रजीला त्याच प्रकारच्या स्थानासह गृहीत धरलं. आपली जबाबदारी स्वतंत्र भारतातल्या सर्व भाषिक समुदायांची आणि या देशातल्या नेतृत्वाची होती. मला हा मुद्दा संपू दे. मध्ये आपल्या भाषा या पोटाच्या ज्ञानाच्या होणं अपेक्षित होतं. ते 90 सालापर्यंत आपण केलं नाही. 90 सालानंतर जे जागतिकीकरण आलं त्या जागतिकीकरणाचा सांस्कृतिक जागतिकीकरणाचा इंग्रजी हे त्याचं महत्वाचं हत्यार आहे. त्यामुळे आता फक्त मराठी नाही, फक्त गुजराती नाही, अगदी हिंदी भाषेच्या समोर सुद्धा हा प्रश्न आहे की हिंदी सुद्धा उत्तर भारतातल्या लोकांची अस्मितेचीच भाषा आहे, पोटापाण्याची भाषा नाहीये. त्यामुळे एका पातळीवर आपल्या सगळ्या भारतीय भाषांच्या समोर इंग्रजीचं प्रचंड आव्हान आहे आणि त्या आव्हानाबद्दल सर्व भारतामध्ये भाषिक समुदायांमध्ये न्यूनगंड आहे. अशा परिस्थितीमध्ये मग तू सुरुवातीला विचारलंस तसं अशा परिस्थितीत मग आपल्याला इंग्रजी का बोचत नाही आणि हिंदी का बोचते? तर इंग्रजी लोकांना बोचतच होती. पण ज्या वेळेला इंग्रजी महाराष्ट्रासारख्या राज्यात रामकृष्ण मोऱ्यांनी आणली आणि समाजातला अगदी अशोक केळकरांसारखा भाषातज्ञ त्याच्याबद्दल बोलला तेव्हा या सगळ्याला जातीचं रूप दिलं गेलं की उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात घातली आणि ते खरंच होतं. पण त्यामुळे बहुजनांच्या मुलांनी शिकूच नये का इंग्रजी अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं गेलं आणि त्यामुळे त्यावेळेला इंग्रजी बद्दल बोलणाऱ्या माणसांचा दारुण पराभव झाला. म्हणजे लोक बोलले नाही तसं नाही, लोक बोलले आणि त्यांचा दारुण पराभव झाला. पण इंग्रजीच्या बाबतीत आपला दारुण पराभव झाला. ही जागतिक वसाहतवादाची भाषा आहे, तिला आपण पुरेसा विरोध करू शकलो नाही. म्हणून देशांतर्गत वसाहतवादाच्या हिंदी भाषेला पण विरोध करू नये याचा अर्थ नाही. म्हणून हा मोठा शत्रू आणि छोटा शत्रू यात आता आपण छोट्या शत्रूशी लढतोय. पुरेशी ताकद वाढली की मोठ्या शत्रूशी लढायचंच आहे. अतिशय संतुलित आणि वेगळा दृष्टिकोन या निमित्तानं मांडला आणि दीपक पवारांनी अगदी स्पष्ट भूमिका घेतली. मला वस्तुता वाटली होती की थोडी कोंडी ठरेल, कारण ठाकरेंची किंवा नेत्यांची मुलं जात आहेत इंग्लिश माध्यमांमध्ये आणि बाकी लढे मात्र लढले जात आहेत मराठी भाषेसाठी. पण एक वेगळी भूमिका इथे मांडलेली आहे. पुढे जाण्यापूर्वी मॅकॉले काय म्हणाला होता किंवा त्याची काय भूमिका असेल, पण अगदी आपल्या मातीतल्या विचारवंत असलेल्या सावित्रीमाई फुले यांनी मात्र, मी किशोर दरक या शिक्षण तज्ज्ञांच्या लेखातला उल्लेख सांगायचा तर इंग्रजी माऊली, इंग्रजी वैखरी, शूद्रांना उद्धारी मनोभावे असं सावित्रीबाई म्हणून गेल्या होत्या. हे इंग्रजीचं महत्त्व आहे. पण त्याच वेळी तिचं सांस्कृतिक आक्रमण सुद्धा तितकंच मोठं आहे, ते हिंदीपेक्षा मोठं आहे. कारण त्यामुळे हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, ओडिया हे भारतीय मातीतून तयार झालेल्या भाषा आहेत. पण एकदा इंग्रजी आली की ते सपाटीकरण आणतं, हा एक वेगळा मोठा मुद्दा आहे. म्हणून हा चर्चेचा विषय आहे आणि म्हणून मी हा फार गंभीररित्या हे वाक्य म्हणतोय. आणि जे पूर्ण चुकीचं असेल, जेवढ्या प्रमाणात मराठीच्या बाबतीतलं आकलन, वाचन, समज आणि रसास्वाद राज ठाकरेंचा असेल तेवढा अमितचा असेल का याबद्दल शंका आहेत. आणि ते सगळ्या राजकारण्यांच्या त्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांच्या बाबतीत लागू होऊ शकतं, कारण तुमची सेंद्रिय नाळ त्याच्याशी जोडलेली असतेच असं नाही. मी आता जातोय अविनाश अभ्यंकरांकडे. अविनाशजी, माझा हाच आपल्याला प्रश्न आहे. चांगली गोष्ट आहे, मराठीचा मुद्दा सगळे लावून धरतायत. भाजप सुद्धा मराठीला विरोध करत नाही, ते म्हणते हा हिंदीच्या बाबतीतला मुद्दा आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, पण मग इंग्रजीचं काय करायचं?
हा मुद्दा मनसेच्या स्थापनेपासून हा नेहमी अनेकदा टोमण्यासारखा मारला जातो की आपली मुलं स्कॉटिशमध्ये, नंतर विषय मात्र लावायचा तो मराठीचा. एकदाचा याचा तुकडा पाडला गेला पाहिजे की काय करायचं या भाषेचं? कसं आहे, तुकडा पाडायचा असताना तर आता जे भाजप 26 वर्षांनी जागा झालेलं आहे त्यांनी तेव्हाच प्रखर विरोध करायला पाहिजे होता 99 साली जेव्हा हे मोरेंनी आणलं तेव्हा. कसं असतं, तुम्ही जेव्हा एखादा विषय एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा जनरेटरपुढे तुम्ही सपशेल तोंडावर आपटताना तेव्हा लहान मुलासारखं तुम्ही रडत बसता आणि तुमची कोंडी करायचा प्रयत्न होता अभ्यंकरजी, तुमची म्हणजे मनसेची कोंडी करतायत. मराठीच्या थेट असं आहे की आतापर्यंत एक राजसाहेबांची- मानलं जात होतं की घरापर्यंत कोणी यायचं नाही राजकीय चर्चांमध्ये, पण उत्तर आता देतो ना थेट तुम्हाला. राजकारण्यांच्या मुलांची नावं घेऊन त्यांच्या शाळेची नावं घेतली जात आहेत. हे आता पर्सनल झालंय, भाजपची- तुमची कोंडी होते यामुळे. ही भाजपची पद्धत आहे. एक लक्षात घ्या, मराठीच्या विषयावर राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, शर्मिला बहिणी ठाकरे, मनसे संपूर्ण परिवार, कळलं का, हा संपूर्णपणे जर मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती यावर जर कुठलंही आक्रमण येत असेल तर त्याला कडाडून विरोध करणार. त्याकरता राजसाहेबांनी 100 पेक्षा जास्ती केसेस घेतल्यात. एक. दुसरं, कोण कुठल्या शाळेत जातो ह्याच्यावर जर मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान ठेवत असेल तर मग माझा प्रश्न असा आहे की भाजपमध्ये असे अनेक मोठे नेते आहेत, ह्याचा शब्दार्थ लक्षात घेऊ नका, याचा भावार्थ लक्षात घ्या. बरं, भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी परजातीय विवाह केलेले आहेत, किंवा अगदी स्पष्टपणे सांगायचं तर मुस्लिम समाजातील काही तरुणींची विवाह केलेले आहेत. मग त्यांच्या हिंदुत्वाबद्दल शंका घ्यायची का? हा बालिशपणा आहे. झालेला पराभव त्याचं विषयांतर करायचं. आपण सपशेल तोंडावर आपटलेलो आहोत म्हणून हा दुसरा कुठला तरी विषय काढायचा. अहो, मुलं कुठे शिकतायत, मुली कुठे शिकतायत, ठीक आहे, ती व्यवहाराची भाषा असेल आणि अजूनही तुम्ही सत्तेत आहात, मग काढून टाका. तुम्ही का लाचार झालेला आहात? बरं, काढून टाका ना. मराठी ही सक्तीची करायला लागते. दुर्दैव, मराठी ही असलीच पाहिजे. आमचा विरोध कायम हिंदी तुम्ही ज्या प्रकारे लादण्याचा प्रयत्न केलात ती 5वी पासून आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळलं की हा सगळा विषय दुसरीकडे जातोय, आपल्या अंगावर येतोय, आपल्याला माघार घ्यायला लागते, तेव्हा हा जो काही विचार मांडला की ह्यांची मुलं कुठे शिकली, ह्यांच्या मुलांना एवढं आहे का. अमितजींचं भाषण अतिशय उत्तम आहे. उर्वशी उत्तम मराठी बोलतात. अजून पाहता अख्ख्या घराण्याबद्दल सांगतो, आमच्या मनसेबद्दल, सगळ्याबद्दल सांगतो. मला एवढंच सांगायचंय की आपण एक महत्वाचे प्रमुख नेते आहात, तेव्हा आपण 12 कोटी जनतेला काय उद्देशून बोलतो याचं तरी भान ठेवा. बरोबर आहे. कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपलं हसं होता कामा नये. महाराष्ट्र आहे तो 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. मराठी भाषा दुसऱ्या कुठल्या भाषेत आपण शिकल्यानंतर मराठी भाषा मरू शकत नाही. त्याचा इतिहास इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. मराठी भाषेला, मराठी माणसाला, मराठी संस्कृतीला इतकं स्वस्त समजू नका आणि स्वतः आपण तोंडावर आपटल्यानंतर विषयांतर करण्याचा प्रयत्न करू नका. नक्की कोणी कुठे शिकावं, कसं शिकावं, काय शिकावं हा ज्या त्याच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु म्हणून कोणी मराठी भाषेची अवहेलना करू शकत नाही. त्याच्यावरती दुसऱ्या भाषा लादण्याचा प्रयत्न केला, त्याला राजसाहेब ठाकरे आणि संपूर्ण आम्ही महाराष्ट्र सैनिक हा कडाडून विरोध करणार म्हणजे करणार. मी आता शैलेंद्र परांजपेंकडे जातो. शैलेंद्रजी, तुम्ही एक विश्लेषक म्हणून तर या सगळ्या भाषिक राजकारणाचे कंगोरे उलगडून दाखवाच, पण मला एक मराठी भाषेमध्ये काम केलेले पत्रकार म्हणून सुद्धा मी एका पत्रकाराकडनं मी दुसऱ्या मोठ्या ज्येष्ठ पत्रकाराला प्रश्न विचारतोय. मराठी वृत्तपत्र आणि पर्यायानंतर माध्यमं सुद्धा यांच्यावरती आलेलं भाषिक आक्रमण हे इंग्रजीचं राहिलेलं आहे. पिढ्या बदलत गेल्या, इंग्रजी मोठ्या प्रमाणात शिकली जाऊ लागली, घरामध्ये इंग्रजी वृत्तपत्र आली, पहिला फटका सर्क्युलेशनला बसला मराठीच्या. हेच मोठ्या प्रमाणात टीव्हीला सुद्धा बघायला मिळालं. OTT प्लॅटफॉर्म्स आले, इंग्रजी शिक्षण जसं पिढ्या जात होत्या गेल्या, आता मराठी चॅनल्सना सुद्धा 20 वर्ष होत आली. त्यानंतर आम्हाला बघायला मिळालं की आता प्रेक्षक सुद्धा बदलतोय. तो OTT, इंटरनॅशनल न्यूज चॅनल्स किंवा या गोष्टींकडे जातोय, तो सोशल मीडियावरती बातम्या कन्झ्युम करतोय. माझा आपल्याला प्रश्न आहे, हे आक्रमण इंग्रजीचं आहे, हिंदीचं नाहीये, किंवा हा होणारा परिवर्तन इंग्रजीमुळे होतंय, हिंदीमुळे होत नाहीये. मग तुम्ही या भाषिक राजकारणाकडे कसं पाहता? नाही, या भाषिक राजकारणाकडे मी बेसिकली प्रसन्न, तुम्ही मला ओळखता अनेक वर्ष आणि म्हणजे यंदा 37 वर्ष पूर्ण होतील अतिशय सक्रिय पत्रकारितेत आणि मी कुठली किंतु परंतु डावे उजवे मधले असं काही न बाळगता अतिशय तटस्थपणे बघायचा प्रयत्न केला. तर हा जो सगळा विषय चालला म्हणजे अभ्यंकर ज्या तडफेने आता म्हणत होते की भारतीय जनता पक्षवाले कुठले मुद्दे मांडतात, पण ते त्यांच्या म्हणजे राज ठाकरेंच्या चिरंजीवांचं वाचन खूप आहे असं सांगत होते. पण मुळात राज ठाकरेंच्या चिरंजीवांचं वाचन खूप आहे हे त्यांच्या प्रवक्त्यालाच सांगावं लागतं ना, बाकी समाजाला कितपत माहिती असेल हा मूळ प्रश्न आहे ना. आणि जर आपल्याकडे एक म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण,
भारतीय जनता पक्षातल्या, मी काय भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाही उत्तर देते, मला माहीत नाही त्यांचे कोण प्रवक्ते, कारण मी टेक्निकल कारणासाठी थोडा उशिरा जॉईन झालो आहे. अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत, एखाद्या भाजपकडून. नेत्याच्या मुलांनी कुठल्या तरी धर्माबाहेर लग्न केलं म्हणून त्यांचं हिंदुत्वात बिघडे, हा आय डोंट नो. हां, तर त्याच्यामध्ये तसं आज राज ठाकरे हे नेते आहेत आणि त्यांचा प्रभाव जितका आहे तितका छोट्या मोठ्या नेत्यांचा नसतो. राज ठाकरेंच्या इतका विरोधी पक्षांच्या वतीने बोलणारा चांगला ओरेटर महाराष्ट्रात नाही, असं मला स्वच्छपणे वाटतं. आणि ते ज्यावेळेला ही मुवमेंट करतायत आणि ज्यावेळेला ते मराठीचा मुद्दा उचलतायत, तुम्ही काही म्हणा, अभिजात त्यांच्यामुळे मिळाली, त्यांनी आवाज उठवलाच होता. आता काही लोक म्हणतील ते त्यांचं आणि सरकारचं गॅटमॅट होतं वगैरे, तर ठीक आहे, ते राजकीय आरोप होत राहतील. परंतु आज ते ज्यावेळेला इतक्या समाजमानावर प्रभाव टाकणारे असतात, तेव्हा हा प्रश्न भाजपकडनं आलाय का कम्युनिस्टांकडनं आलाय, हा मुद्दा आलायदा. मुद्दा हा आहे की प्रश्न उरतोच की जे स्वतःची मुलं मराठी शाळेत घालत नाहीत ते इतरांना मराठीचा आग्रह का धरतात, असा साधा मुद्दा. आणि याच्यामध्ये काहीतरी करंटेपणा किंवा काहीतरी आमच्यावर शंका घ्याल तर वगैरे ह्या धमक्यांना काही अर्थ नाही फारसा. मुद्दा हा आहे की आपण तार्किकदृष्ट्या चर्चा केली पाहिजे. आणि हा जो सगळा मुद्दा आत्ता आलेला आहे, हिंदी ते परिपत्रक सरकारने स्वतःची पंचायत करून घेतली, हसं करून घेतलं, पुरेशी तयारी केली नाही आणि त्यातनं त्यांना मागे जावं लागलं. त्यांनी सर्क्युलर्स मागे घेतली किंवा GR मागे घेतला, असं जाहीर केलं. पण तरी देखील मला अजूनही उलटा संशय येतो की भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांची हातमिळवणी असून राज ठाकरे यांना खूप मायलेज मिळावं यातनं आत्ता हे काही केलं आहे का? सध्याच्या काळात ते फार मोठे व्हावेत आणि मग पुढे महापालिका निवडणुकीला 4 महिन्याची फायदा व्हावा, असं असू शकतं का? राजकारणात सगळ्या शक्यता ओपन असतात. ठीक आहे, भाषेचा जो मुद्दा आपण हा मुद्दा राजकारणाचा थोडा नंतर घेऊयात, कारण कारण तो प्रश्न मी येणारच आहे. कारण आपल्या चर्चेचं मूळच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्या टीकेमुळे सुरू झालेलं आहे. मी अखिल चित्रेंकडे जातो, त्यानंतर मी पुन्हा सगळ्यांकडे जाईन. मी अविनाश अभ्यंकरांकडे, अवधूत वाघांकडे पण जाईन. अखिल, माझा आपल्याला प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर की जो मूळ आरोप करण्यात आला होता, देवेंद्र फडणवीस यांनी ते सगळं सांगितलं की यांची सगळी मुलं कशी इंग्लिशमध्ये शिकतात आणि या दोघांना म्हणजे ठाकरे बंधूंना किंवा सगळ्यांना निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा मुद्दा आठवतो. आणि खरंच इतिहास जरा शोधायला लागलं की मुंबई महापालिका निवडणूक आली की मुंबईसाठीची शेवटची निवडणूक आहे. मुंबईत तोडायचा डाव सुरू झालेला आहे, तो गुजरात्यांना तोडायचा आहे आणि आताचा ताजा मुद्दा आहे तो मुंबईचा आहे. तेव्हा या आरोपातल्या लॉजिकला तुम्ही कसं फाईट त्याला कसा ते तर्क कसा खोडून काढाल? बरं झालं प्रसन्नजी आपण हा प्रश्न विचारला. मी मगासपासून थांबलेलो की हा प्रश्न येईल, कारण आपलं टायटलच जे काय होतं ते या संदर्भातच होतं. मुळात हा मुद्दा तुम्ही दिलाच का निवडणुकीच्या तोंडावरती? तुम्हाला माहिती होतं ना निवडणूक आता येणार आहे, मग तुम्हाला जे NEP मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नाहीये ती हिंदी लादायची गरज तुम्हाला काय होती निवडणुकीच्या तोंडावर? हा उलट प्रश्न मला वाटतं भारतीय जनता पार्टीला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं पाहिजे की राजकारण निवडणुकीचं कोण करतंय किंवा अशी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारची पावलं कोण उचलतंय आणि का उचलतंय? आणि राहिला मुद्दा कोण कुठल्या शाळेत शिकतो, मी आधी पण सांगितलं त्याबद्दल, पण आमच्यावरती आपल्याला त्याच्यावर जायचं नाहीये, कारण आमच्यावरती बाळासाहेबांचे संस्कार आहेत ज्याच्यात दुसऱ्यांच्या परिवारातल्या लोकांना आपण राजकारणात उगीच खेचून आणायचं नसतं. अन्यथा ज्या प्रकारे फडणवीसांच्या घरातले सोशल मीडियावरती व्यक्त होतात आणि ज्या प्रकारे रील बनवतात त्यांनी त्यांचं हिंदुत्व किती असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण असो, त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. पण हा जो काय मुद्दा जो काय रेस झालेला आहे, हा मुद्दा रेस कोणी केलेला आहे? तर भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. जर त्यांचं असं म्हणणं असेल की दर निवडणुकीच्या तोंडावरती मराठीचा मुद्दा निर्माण होतो, तर मराठीचा मुद्दा यावेळी निर्माण कोणी केलाय? बरं, तुम्ही निर्माण केला म्हणून त्याच्यावर व्यक्त झालो. आपण मुद्दा आहे यामध्ये. अविनाश अभ्यंकरांकडे जाऊन मग मी भाजपकडे येतो. अविनाश अभ्यंकरजी, तुम्हालाही तोच प्रश्न आहे की निवडणुकीच्या तोंडावरच मराठी प्रेम कसं काय समोर येतं? नाही, मला वाटतं हा साक्षात्कार परांजपेंना झाला, बरोबर बोलत असेल तर त्यांनी हा प्रश्न विचारला ना? नाही, अवधूत परांजपे विश्लेषण करत होते हा मूळ प्रश्न किंवा हा दावा केला देवेंद्र फडणवीसांनी जो प्रश्न मी तुम्हाला विचारला. विश्लेषकांनी विश्लेषण करावं, त्यांनी आड मार्गाने आपले छुपे अजेंडे राबवू नये. त्यांनी विचारू नये अमित ठाकरेंना मराठी येतं का नाही येत, मला मांडायला लागतंय का? हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मांडला होता की त्यांची मुलं इंग्रजीत शिकली का, ते याचं उत्तर असतं. ते विद्वान आहेत ना, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि इतक्या मिरच्या झोडण्याचं कारण नाहीये. जशी ही फॅक्ट आहे तशी ती सुद्धा फॅक्ट आहे की भाजपतले अनेक नेते हे इतर धर्मातील मुलांशी लग्न करतात, तर त्यांना मिरच्या झोडण्याचं कारण नाही. आणि हे इतके उशिरा का जागे झाले? ह्याने आधी सांगायला पाहिजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना किंवा भुसे सरांना की हे नका आणू म्हणून. सगळं घडल्यानंतर मी कोणतरी मोठा विश्लेषण आहे, मी त्यांचा आदर ठेवून बोलतोय, परंतु आपण एखाद्याला बोलताना पहिल्यांदा विषय कुठला याचा विचार करा. तुम्हाला प्रश्न कुठला आहे? आज आपलं डिबेट कशावर चालू आहे?
परंतु दुसरीकडनं दुसऱ्या मार्गाने अजेंडे लादण्याचा प्रयत्न करू नका. भाजप राजकारण खेळतंय का, मनसे भाजप एकत्र आहे का? मग तुम्ही तो विचार करा. तुम्ही आधी मांडायला पाहिजे होतं. जेव्हा दादा भुसे एप्रिल महिन्यात घेऊन आले तेव्हा, जेव्हा आमच्या लोकांनी लाटाकाट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले तेव्हा, कसं असतं, पडद्यामागे बसून बोलणं सोपं असतं. रस्त्यावर उतरून जेव्हा लाटाकाट्या खाऊन जेलमध्ये जायला लागतं ना, तेव्हा माणूस उद्वेगाने बोलतो. त्याच्याकरता मराठी अस्मिता आणि मराठी भाषेबद्दलचं अतिव प्रेम असायला लागतं. म्हणजे इतरांना नाही असं मी म्हणणार नाहीये, परंतु मूळ मुद्दा इतकाच आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कोणीही कुठे शिकावं, कसं शिकावं, काय शिकावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राहता राहिलं फडणवीस आणि राजसाहेबांची ह्यांचं काय ठरलं होतं का, तर कदाचित तो परांजपेंचा साक्षात्कार असेल. इथे बसलेला अवधूतजींना माहित नाही आणि मलाही माहिती नाही. ते कदाचित त्यांचं फार प्रचंड अगाध ज्ञान असेल त्यांचं. मी पूर्ण आदर ठेवून सांगतो तुम्हाला. परंतु कधीही समोरच्याला बोलताना चार बोटं आपल्याकडे असतात आणि प्रसन्न आपण जो विषय घेतलाय ना, त्या विषयाला अनुसरून बोला. राजकीय विश्लेषकांनी किंवा विश्लेषकांनी विश्लेषण करावं. फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आहेत का, अमितला मराठी येतं का, ही लग्न झाली का, ती लग्न झाली का, याच्यावर जाऊ नये. त्याला मग वेगळा एक विचित्र वास येतो. आलं का लक्षात? मला अभ्यंकरजी आपला त्रागा आणि राग मी अगदीच समजू शकतो. याची सुरुवातच मुळात राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी स्पष्टपणे उल्लेख केल्यामुळेच हा विषय घेतलेला आहे. त्यामुळे तेच रेफरन्सेस आहेत, अन्यथा पर्सनलमध्ये जाण्याचं काही कारण नाहीये. पण तरी सुद्धा अगदी म्हणायचंच म्हटलं तर पर्सनलीच पॉलिटिक्स हे जर का आपण लक्षात घेतलं तर आपली मुलं किंवा कोणी कुठलंही जेव्हा असं निर्णय घेत असतं त्यावेळी ते एक राजकीय विधान असतं. एखाद्या शाळेमध्ये जाणं आणि लग्न करणं, तुम्ही जी तुलना केली ती थोडीशी चुकीची आहे. लग्न केल्याने सांस्कृतिक बदल होतातच असं नाही, मात्र शाळेचा विषय माध्यम जर का वेगळं केलं तर अनेक सांस्कृतिक बदल घडतात. हे उघडपणे दिसून आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये ते दिसून आलेलं आहे, म्हणून ते महत्त्वाचं आहे. पण ठीक आहे, त्याच्या जायला ती अकॅडमिक चर्चा होईल. मी आता जातो अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूतजी, मगाशी अखिलने अतिशय योग्य मुद्दा मांडलेला आहे तर्क म्हणून, की जर का तुम्ही म्हणताय की निवडणुका आल्या की यांना मराठीचं प्रेम वाटतं, तर याच न्यायाने निवडणुकीच्या तोंडावरती तिसरी भाषा सक्ती आणायची गरज काय होती? प्रसन्नजी, मी आतापर्यंतच्या चर्चेमध्ये एक दोन जी विधानं आलेली आहेत माझ्या मित्रांकडून, त्याच्याबद्दल मी एक एक वाक्यात बोलतो. पवार साहेब अतिशय मराठी प्रेमी आहेत, माझे मित्र आहेत, परंतु त्यांनी बोलण्याच्या ओघात का होईना ते म्हणाले छोटा शत्रू आणि मोठा शत्रू असं बोलत असताना इंग्रजीला मोठा शत्रू आणि हिंदीला ते छोटा शत्रू म्हणाले. भारतीय जनता पक्ष कुठच्याही भाषेला शत्रू मानत नाही, मग ती इंग्रजी, फ्रेंच किंवा हिब्रू असली, उर्दू असली तरी कुठलीही भाषा ही शत्रू असू शकत नाही. वेगळी भाषा असू शकते, आपली भाषा आपली मातृभाषा असू शकते, परंतु इतर भाषांबद्दल पण आपण आदर बाळगला पाहिजे. हिंदी किंवा इंग्रजी ही आमच्या मताप्रमाणे आमची शत्रू नाही, बरं का? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा अविनाशजींनी जो उपस्थित केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी कोणत्या भाषेत शिकावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि माझ्या बोलण्यामध्ये सुरुवातीला सुद्धा मी हाच मुद्दा मांडला की हा वैयक्तिक विषय आहे, त्यामुळे कोणाची मुलं कुठच्या शाळेमध्ये शिकतात हा विषय आपण चर्चेमध्ये ब्रॉडर सेन्समध्ये आणू नये. परंतु हे जर अविनाशजींचं मत असेल तर मग त्याच न्यायाने जर महाराष्ट्रामध्ये कोणी कुठच्या भाषेत शिकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तर त्याच न्यायाने महाराष्ट्रामध्ये कोणी कुठच्या भाषेत बोलावं हा पण ज्याचा त्याचा प्रश्न होईल. असं लॉजिकली जर कोण म्हटलं तर ते चुकीचं होत नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये शिकलं तर मराठीमध्ये बोललं जाईल, इंग्रजीमध्ये शिकलं तर इंग्रजीमध्ये बोललं जाईल, हिंदीमध्ये शिकलं तर हिंदीमध्ये बोललं जाईल. म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी हवी आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वांनी मराठीमध्येच बोललं पाहिजे, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. हा मुद्दा नंबर 1. तिसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे, इलेक्शन्स येतील किंवा जातील, कोणतरी हरेल कोणतरी जिंकेल. गेल्या 75 वर्षामध्ये 1952ला पहिली लोकसभेची इलेक्शन झाली, त्याच्यानंतर आता जवळजवळ ती 48 आणि ही 25, मला वाटतं 75 वर्ष झाली आपण इलेक्शन लढतो आहोत, परंतु देश अखंड आहे. त्यामुळे कृपा करून कुठचंही भांडण करा, परंतु ज्याच्यामुळे देशामधली लोक तुटणार नाहीत. भाषेच्या, प्रांताच्या आणि इतर गोष्टींवर एवढं बघा, आपलं राजकारण प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने करत राहावं, परंतु हिंदी आणि मराठीचा भाषावाद करा, परंतु त्याच्यामुळे प्रांतवाद करू नका, देश तुटेल असं करू नका. आजही देश ही चतुर्थ स्थानावर असलेला भारत तृतीय मोठी शक्ती बनायला जात असताना परकीय लोकांना भारत तोडायचा आहे, भारतामध्ये दंगे घडवायचे आहेत, भारतामध्ये मतभिन्नता करायची आहे,
तेवढी करू देऊ नका, बाकी आपण भांडूया, परंतु देशाच्या आता संवर्धनासाठी अवधूत एक वाघजी, होऊया. आपण अतिशय प्रेमळ शब्दात, वेळ मर्यादित आहे त्यामुळे मला बाकीच्या प्रतिक्रियाच्या, पण अतिशय प्रेमळ शब्दात, मी पुन्हा म्हणतोय अतिशय प्रेमळ शब्दात मात्र तुम्ही या दोन पक्षांना प्रांतवादी, भाषावादी आणि देशाच्या विभाजनामधलं कारण ठरणारा भाषावाद आणणारे अशा प्रकारचे ठरवण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या मनात नसेल पण रंग तेच चित्र उभं राहते. मी त्या दोन प्रतिक्रिया घेण्यापूर्वी एक प्रतिक्रिया पहिल्यांदा मी दीपक पवारांकडे घेतो, नंतर घेता येणार नाही. दीपकजी, हा इंग्रजी शाळेचा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे, आपल्या समन्वय समितीमधल्या एक अतिशय गुणी आणि सामाजिक विषयांवरती भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी सुमित, आणि आज त्या आजारी असल्यामुळे येऊ शकल्या नाही, मी त्यांनाही आमंत्रित करणार होतो. त्यांना पूर्ण शक्य असताना त्या आपल्या मुलांना मराठी माध्यमामध्ये टाकतात. आर पाटलांना स्वर्गवासी आर पाटलांना पूर्ण शक्य असताना ते आपल्या चिरंजीवांना झेडपीच्या मराठी शाळेमध्ये टाकतात. मग इथे मात्र जेव्हा राजकारणी इंग्लिश माध्यमामध्ये जेव्हा मुलांना टाकत असतात तेव्हा ते एक राजकीय विधान असतं. शाळेमध्ये टाकणं पर्सनल निर्णय नाही, ते एक राजकीय विधान आहे. कारण त्याचमुळे लोकांचा कल लक्षात येतो, त्याचमुळे इंग्रजी शाळा वाढतात, त्याचमुळे मराठी शाळा बंद पडतात आणि अवघं सगळं मराठी विश्व ढासळायला सुरुवात होतं. आणि म्हणून माझा दीपक पवार तुम्हाला प्रश्न आहे, या इंग्रजीचं काय करायचं? प्रसन्न, तुझ्याकडे शेवटचा भाग असल्यामुळे थोडासा वेळ, मी तुला दोनच उदाहरणं सांगतो. म्हणजे अवधूत वाघ आणि माझं वैचारिक आमचं सगळं, आम्ही दोन टोकाला कदाचित भासत असू, पण आमच्यामध्ये एक समान मुद्दा आहे, तू अवधूत वाघांना विचारू शकशील. आमच्या दोघांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये गेली आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आग्रहाने प्रतिपादन करणारा माणूस आणि मराठीच्या चळवळीबद्दल आग्रहाने प्रतिपादन करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता, आमच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमाबद्दलची स्पष्टता, हा एक मुद्दा मी तुला सांगतो. 2002च्या ज्या निर्णयाचा तू रामकृष्ण मोऱ्यांचा उल्लेख केलास, 2002च्या रामकृष्ण मोऱ्यांच्या मराठी विरुद्ध माहिती तंत्रज्ञान वादात जेव्हा आम्ही रामकृष्ण मोऱ्यांबरोबर भांडलो, तेव्हाच्या एका सत्रामध्ये निखिल वागळे आणि सरोजिनीताई वैद्य आणि विजयाराजाध्यक्षबाई यांच्यामध्ये स्टेजवर जोरदार वाद झाला. आणि त्या वादाचा विषय, तुम्ही अभिजनांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात घालून मराठीचं नुकसान केलं असा होता. त्यावेळेला सरोजिनीबाई अगदी थकलेल्या पण क्लांत स्वरामध्ये असं म्हणाले की तेव्हा चुकलं आमचं. मी याच्यात दोषारोपणाचा भाग सांगत नाही, पण आपल्या मुलांचं शिक्षणाचं माध्यम ठरवणं हा समाजाचं भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने वैयक्तिक निर्णय असत नाही, कारण त्याचा मोठा परिणाम समाजावर होतो. आणि जेव्हा एखादा IAS अधिकारी, RR राबांसारखा माणूस जेव्हा आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत घालतो, तेव्हा त्याचा खूप खोल अशा प्रकारचा परिणाम होतो. आणि आता जर आपल्याला हिंदीच्या सक्तीच्या संबंधातलं भांडण आपण आता चर्चेला घेत नाही आहोत, पण इंग्रजीच्या बाबतीमध्ये आपल्याला नुसतं इंग्रजी शाळांमध्ये तोंडी लावण्यापुरतं मराठी हवंय का, आपल्याला मराठी माध्यमाचं सक्षमीकरण करायचंय? माणसा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाने, प्रशासकांनी आणि दीपकजी, अगदी पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या प्रश्नाला सुद्धा अगदी जोरकसपणे आणि स्पष्ट उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे प्रश्न पुढे नंतर आता मराठीचा आवाज लावून धरणाऱ्या नेत्यांना नंतर विचारावं लागेल की आता पुढची पायरी तुमच्या घरातून सुद्धा सुरू होऊ द्या. मी शेवटच्या 3 प्रतिक्रिया घेणारे शैलेंद्र परांजपे आणि त्यानंतर अवधूत वाघांच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेकडे. शैलेंद्र परांजपेजी, तुमच्याबद्दल काही मांडले गेलेले आक्षेप, आपलं काय मत आहे? नाही, आक्षेप नाही. मला वाटतं की अभ्यंकरांना मला सॉरी म्हणायला पाहिजे, कारण मी राजकारणातली एक शक्यता व्यक्त केली होती. मी असं म्हणालो नव्हतो की माझ्याकडे काही पुरावे आहेत, राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र मिळून हा सगळा वाद निर्माण करतायत असं. मी म्हणालो होतो ही पण एक शक्यता आहे. तर राजकारणामध्ये कुठलीही शक्यता दुर्लक्षून चालत नाही. त्यामुळे मला हे सगळं बघताना खरोखर तटस्थ विश्लेषक म्हणून कधी कधी वाटतं. आणि पुन्हा सांगतोय की ही एक शक्यता आहे की फडणवीस आणि राज ठाकरे मिळूनच हे सुरू करतायत का, आणि जर हे GR मागे घ्यायचं होतं तर विचार न करता काढला होता का? म्हणजे राष्ट्रीय धोरणामध्ये सक्ती नाही हे माहिती आहे, मग हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा म्हणायच्याऐवजी कुठलीही भारतीय भाषा असं का नव्हतं म्हटलं GR मध्ये? म्हणजे अविचाराने काढला होता का मुद्दाम केला होता? सरकार इतकं मोठं असताना त्यांना हा निर्माण होईल माहिती नव्हतं का? हे लोक सिम्युलेट करतात पुढे काय होईल, आणि मग GR मागे घेतल्याचं समाधान. आणि त्या काळात राज ठाकरे मोठे झाले, ती पण वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंना कोणी या वादाचं श्रेय देणार नाही, आता राज ठाकरेंनाच देतील हे सगळ्यांना जगजाहीर आहे. आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबईच्या राज ठाकरेंची उपयुक्तता भारतीय जनता पक्ष, ते एकत्र जातील का नाही मला माहित नाही. अभ्यंकरांना राग आला याचा अर्थ कदाचित त्यांना माहिती असावं ना काहीतरी जास्त की जे बोलू शकत नसतील. पण मी एक तटस्थ विश्लेषक म्हणून ती एक शक्यता. भाषिक राजकारणाचे हे इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्सचे कंगोरे, निवडणुकीय राजकारणाचे कंगोरे आपल्याला तुम्ही सांगितले. मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया फक्त घेतो. अविनाश अभ्यंकर, तुम्हाला हा दावा पटतोय का? यातलं तथ्य तुम्ही कसं नाकारताय किंवा मांडताय? आणि शेवट मी करेन अखिलवरती. अविनाशजी.
परांजपेंना सॉरी वगैरे म्हणण्याची आवश्यकता नाहीये. आपण इथे चर्चेला बसलो, परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट मांडता तेव्हा हजारो लोक हे बघत असतात आणि ह्यानीच मग पक्षाबद्दलची परसेप्शन तयार असतात. त्याचं मी उत्तर दिलं. एक. दुसरं, अवधूतजी जे मगाशी बोलले तर त्यांना माहिती असलेल्या देशाची भाषावर नाही, माझा आहे स्वभाव थोडा रागीट आहे माझा. चुकीचं बोललं तर मी रागावतो. अवधूतजी असं म्हणाले की त्याचं मी एक उत्तर देतो की या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही कडवट असताना आपल्या भाषेवरती, इतर भाषा गोड आहेत, छान आहेत, त्यांचा इतिहास आहे, परंतु आपल्या भाषेवर कडवट असाल तर तुम्हाला फरक सांगतो. A.R. रहमान तुम्ही ऐकले असतील, त्यांच्या राज्यात सत्कार चालवता प्रसन्न, तुम्हाला विषय माहित असेल, आणि अँकरनी वरून हिंदीत बोललं. तो स्टेजवर चढताना थांबला आणि म्हणाला हिंदी आणि खाली उतरून गेला. तिथे तर हिंदी भाषेलाच विरोध आहे. एवढा कडवटपणा आपण दाखवत नाही आहोत, आपण सहिष्णू आहोत. आणि मी जी काही उदाहरणं दिली ना वेगवेगळी, मी परत तेव्हाच म्हटलं होतं त्याचा शब्दार्थ आणि भावार्थ दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. कारण जर तुम्ही तसं म्हटलं तर विषय होता हिंदीचा GR मागे घेण्याइतपत. आणि सन्मान्य फडणवीस काय म्हणाले, यांची मुलं कुठल्या भाषेत शिकतात, मग ह्याचं म्हणजे काय म्हणायचं, पेरूचं झाड लावलं आणि फणस आलाय. बरं, त्याचं उत्तर त्या मला बेसिक मुद्दा लक्षात आला. अखिलकडे नाही तर अखिलला मला वेळ देता येणार नाही. सध्या शिवसेना मनसेमध्ये बॅलन्स पण ठेवावा लागेल. अखिल, तुमच्यावर मी क्लोज करतोय, बोला तुमची प्रतिक्रिया. मला अत्यंत नम्रपणे इथे फक्त हे सांगायचं आहे की पुढच्या वेळी चर्चा आपण ठेवली हिंदी आणि इंग्लिशवर तर त्याच्यावर आपण नक्कीच करू. परंतु परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हिंदीबाबत शंका आणि हिंदी लादली जाईल अशा प्रकारची भीती त्यांनी बोलून दाखवलेली, इंग्लिशबद्दल बोलून दाखवलेली असं कुठे माझ्या वाचनात किंवा लक्षात आलेलं नाहीये. आणि विषय अंतर होतोय, विषय आपला सुरू झालेला कुठल्या विषयावर, म्हणून मी वेळ न घालवता मुद्द्यावर जातो कारण आता वेळ संपणार आहे. आदित्य ठाकरेंवरती त्यांनी जर थेट आरोप केलेला आहे की आदित्य ठाकरे बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकले, तर आदित्य ठाकरे जरी बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकले तरी त्यांची मराठी अस्मिता जागृत आहे. त्यांनी मराठी माणसांसाठी केलेलं कार्य, मग आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बघितल्या तर त्यांच्या जे काही दर्जा त्यांनी वाढवलेला आहे, ज्या प्रकारे उच्चभ्रू लोक इंटरनॅशनल शाळेत जातात त्याच प्रकारे फ्रीमध्ये इंटरनॅशनल शाळेचे शिक्षण ते मराठी सकट लेट मी अंडरलाईन हे आदित्य ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. आणि अर्थात अखिल म्हणजे त्या बाबतीत स्पष्टीकरण सुद्धा द्यायची गरज नाही, कारण एका पातळीला हे खरंच आहे की हा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र जेव्हा राजकारणी माणूस असा निर्णय घेतो तेव्हा मात्र तो पब्लिक डिस्कोर्सचा म्हणजे सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतो. म्हणून तो प्रश्न, म्हणून ती फडणवीसांची कमेंट, म्हणून आजची चर्चा, म्हणून तुम्हाला प्रश्न. मात्र त्या प्रश्नांना तुम्ही सामोरे गेलात. आपण दोघे वस्तुतः शिवसेना मनसे या बाबतीत बॅकफूटवर जातील की काय, माघार घेतील काय असं वाटत असताना आपण दोघेही आलात आणि फ्रंटफूटवरती खेळलात आणि प्रश्नांची उत्तरं दिली. ती पटवून घेणं न घेणं ते सामान्य मराठी जनांचं कर्तव्य, त्यांचं काम आहे. तो त्यांच्यावरती मुद्दा सोपूयात. आपल्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. 0 आवरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण नेहमीप्रमाणे जाणार आहोत पोल सेंटरला, पाहणार आहोत आजचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तुम्ही काय प्रतिसाद दिलेला आहे, कौल काय दिलेला आहे. प्रश्न होता आपला, निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. ठाकरे बंधूंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आरोप पटतो का? 37,000 लोकांनी भाग घेतला या पोलमध्ये. 32% लोक म्हणतायत होय फडणवीसांचा आरोप पटतो, तर 68% म्हणतायत नाही. आपल्या मतांचा आदर आणि त्याचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.